कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांना 4 एप्रिल रोजी तडकाफडकी निलंबित करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलनाच्या अनुषंगानं शासनाच्या धोरणात्मक निर्णयांविरुद्ध बोलणं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्तीपीठ महामार्ग आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर कोल्हापूर दौऱ्यास विरोध दर्शवणं यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात आलाय. ही निलंबनाची कारवाई मागं घ्यावी यासाठी इंडिया आघाडी, शेतकरी संघटना आणि शिक्षक संघटना यांच्या वतीनं आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या अगोदर अनेक मान्यवरांनी भवानी मंडप या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत सरकारच्या दडपशाहीला विरोध दर्शवला. माजी आमदार संपतबापू पाटील यांनी ही सरळ हुकुमशाही असून या विरोधात एकजुटीनं लढण्याचं आवाहन केलं. शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन दडपण्याचा या सरकारचा डाव आहे. या निलंबनाच्या कारवाईवरून त्यांचे मनसुबे स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर भवानी मंडपातून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी संघटना, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शेती वाचवा, देश वाचवा अशा आशय लिहिलेल्या टोप्या परिधान करून शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. भारतीय संविधान जिंदाबाद, गिरीश फोंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, इन्कलाब जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देत हा मोर्चा महानगरपालिकेवर धडकला. यानंतर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. जर निलंबनाची कारवाई रद्द झाली नाही तर महापालिकेचे शिक्षक संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला. कामगार कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे की एखाद्या कामगारांच्या कर्मचाऱ्याच्या हातातनं जर चूक झाली तर त्याला पहिला नोटीस द्यायची. मग तुम्ही नोटीस काय दिली नाही, पहिला थेट तुम्ही कारवाई केली, सस्पेन्शन केलं आणि आता त्यांनी नोटीस दिल्या. म्हणजे आज त्यांनी नोटीस दिली. म्हणजे नोटीस देणं म्हणजे चौकशीची नोटीस देणं, डिपार्टमेंटल इन्क्वायरी ही चौकशीची नोटीस देणं हे काम खरं म्हटलं तर आत्ता झाले. आणि म्हणून त्याला आम्ही सांगितले निलंबनाची कारवाई रद्द करा. म्हणजे एकंदर जन मोर्चा जो आज झाला त्याचा थोडासा परिणाम या महानगरपालिकेच्या प्रशासनावर झाला. पण आम्ही आता त्यांना सांगितलं, आता आम्ही राजकारण बोलतो, तुम्ही आता आमचं नाक दाबलेलं आहे. तुम्ही जर काय गिरीश फोंडेची कारवाई जर काय रद्द केली नाही तर शिक्षक संपावर जातील आणि जेव्हा शिक्षक संपावर जातील तेव्हा तुम्हाला येणाऱ्या विद्यार्थी आणि पालकाच्या दोषाला सामोरं जावं लागेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग मागं 50,000 कोटी हडपण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला. ही निलंबनाची कारवाई म्हणजे दडपशाही असून जर कारवाई मागं घेतली नाही तर सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तर गिरीश फोंडेने तर काही गैरवर्तन केलेलं नाहीच आहे, परंतु गैरवर्तन करत असताना सुद्धा त्यांना रीतसर कायदेशीर नोटिसा पाठवून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मग त्यांच्यावर कारवाई केली जाते. आणि मग महापालिकेचा सहाय्यक शिक्षक पदावर काम करणाऱ्या एका सामान्य शिक्षकाला अशा पद्धतीनं का वागणूक दिली आणि केवळ आपला जो काय भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कुणीतरी उघड करतंय किंवा त्याच्या बाजूनं बोलतंय म्हणून जर अशा पद्धतीनं सरकार भूमिका घेणार असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही आणि याची किंमत प्रशासनाला मोजावी लागेल असा इशारा देऊन आम्ही आलेलो आहोत. या मोर्चात सहभागी झालेल्या सुनंदा शिंदे यांनी सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्याला न्याय मिळाला नाही तर सोडणार नाही असा इशारा दिला. त्यासाठी गरिबासाठी धडपडतोय तसं मुख्य आता मंत्री आहेत ते आहेत, तिने लाखोने करोडानं लोकांचं लुटलं, लोकांचं कुणाचं एखादं खून झालं, काय केलं. तसं गिरीश फोंडेने काय केलं आणि एवढ्याच्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना निलंबित ताबडतोब करायचा काय अधिकार तुम्हाला दिलाय? त्यांना ताबडतोब त्याला घेतलं पाहिजे. नाही तर आणि ह्या दारात आम्ही जीव देईन आणि हे करीन, इथनं सोडणार नाही एकाला बी नाही. आणि या मोर्चात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, सुभाष जाधव, दिलीप पवार, अतुल दिघे, उदय नारकर, रघुनाथ कांबळे, कादर मलबारी, प्रभाकर आरडे, आपचे आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.